त्यांच्यावर उपचार होणं खूप गरजेचं आहे आता. अहो निदान माणूस की म्हणून तरी मदत करा मला. सावी, मी तुला काम करायला परमिशन नाही देऊ शकत. ह्या घरात आईचा शब्द शेवटचा. पण तू ह्या घरात काम करू शकतेस की. तुला जर पैसेच कमवायचे असतील ना, तर या घरची दासी म्हणून काम कर. पैसे पाहिजे ना तुला? मग बूट पॉलिश कर माझे. दीपा वहिनी, हा, भाऊंच्या औषधासाठी किती खर्च येतो रोजचा? त्यांना काय हो, दिवसाला 1000 रुपये लागतात. मी जे सांगतोय ते काम जर केलंस तर हे पैसे तुझे. सगळं तुझ्या हातात आहे. आता काय करायचं ते तूच ठरव. काय झालं? बूट पॉलिश करणं कमीपणाचं काम वाटतंय? सोड. भाऊ तुझ्यासाठी काय आहेत हे आम्हालाही कळलं आता. तू फक्त ना उगाच वरवर काळजी करण्याचं नाटक करतीस. तुला काही पडलेलं नाहीये त्यांचं. भाऊ माझ्यासाठी काय आहेत ते मला बोलून दाखवायची गरज नाही. भाऊंनीच मला लहानपणापासून शिकवलंय, माणूस कितीही मोठा झाला ना तरी कुठलंच काम त्याच्यासाठी लहान नसतं. कामातच देव असतो
आणि ते काम करणं म्हणजे देवपूजा. धैर्य, कर्मावर विश्वास ठेवणारी माणसं होता मी. त्यामुळे तुम्ही कुठलंही काम सांगितलं ना तरी ते मी करन. झाले. झालं. धैर्य, माझे पैसे. हे 2 बुट पॉलिश केल्याचे तुला 1000 रुपये मिळतील अशा आशेवर होतीस काय तू? भावळट आहेस एक नंबरची. जर 1000 रुपये पाहिजे असतील ना तर त्यासाठी अजून काम करायला लागेल. आहे तयारी? हो. उचल मते. चल.
हे सगळे चपला बुट साफ करायचे. आजची रात्र पुरेल ना? नाही म्हणजे तुझ्या आजोबांनी तुला बूट पॉलिश कसे करायचे हे शिकवलं नसेल. आई, अगं किती वेळ घ्यायचाय तिला घेऊ दे की. अख्खी रात्र लागू दे नाहीतर अख्खं आयुष्य. कारण काय, पैसे तिला काम झाल्यावरच मिळणार आहेत. त्यामुळं आता तिच्या हातात आहे कधी आणि किती वेळात काम पूर्ण करायचं. आणि हे कोणी जर हिच्यावर दया दाखवून हिची मदत केली ना तर बघाच. पैसे तिला कमवायचे आहेत ना, तुम्हाला भीक नाही लागली. आणि जर कोणाला लई दया दाखवावी वाटलीच तर कसली दयामया न करता सुटकेची भीक मागायला लागल ना, अशी शिक्षा देईल मी. लक्षात ठेवा. धैर्य मला चांगलंच कळते. हे सगळं तुम्ही माझा धीर खचून जायला पाहिजे म्हणून करताय. खरं ते काय होत नसते. झाल्या उचापत्या करून?
अगं दीपे, तू तू झोपली होतीस ना? जाग आली काय? होय, तुमच्या या उचापत्याने जाग आली मला. मागं काय लपवत आहे? काय काय नाही. काय आहे पाठीमागं? काय काही नाही. बघू. अरे अरे नाही, काही नाही. दीपे, काय आहे? आपलं ठरलं होतं ना, भाऊंसाठी 1 रुपया पण खर्च करायचा नाही म्हणून. काय विचारते मी? ठरलं होतं ना आपलं, मग ह्या उचापत्या करायला तुम्हाला कुणी सांगितलं होतं? दीपे, तू भाऊंची अवस्था स्वतःच्या डोळ्यानं बघायला लागल्यास. त्यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. अहो, तेच तर पाहिजे आपल्याला, तेच पाहिजे. म्हणून तर भाऊंना गोळ्या द्यायच्या नाहीयेत ना. दीपे, आजोबा आहेत ते माझे. अहो, मग ते जर बरे झाले तर वंस्य घरात परत कशा येतील? एवढं साधं कळत नाही का हो तुम्हाला? नाही, तुम्हाला सांगून कळतच नाही, है की नाही? अगं दीपे, प्लीज तुला पाया पड. मी घरी परत आल्या याचा अर्थ तुम्ही तुमच्या मनासारखं करू शकता असं नाही. हा, मी कधी पण अथर्वला घेऊन आणि निघून जाईन. आणि हे बघा, आता जर का तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर गेलात तर ती तुमच्या आयुष्यातली शेवटची चूक असेल. गुड मॉर्निंग. सॉरी, तुमची मॉर्निंग कशी गुड होईल ना? सगळे शूज पॉलिश करून झाले. इरा, जरा चेक करा कसं काम केलंय हिनं. धैर्य, हे बघा. अहो, डाग अजूनही तसाच आहे. काही येत नाही हिला. कसं साफ केलंय काय माहित. हे मला गॅरंटी होतीच की काही ना काहीतरी चूक तू करणारच. आता काय काम नीट केलं नाही त्यामुळं पैसे सुद्धा नीट मिळणार नाहीत. अर्धच काम केलंय ना.
मग पैसे सुद्धा अर्धवटच मिळणार. धैर्य वंसा, ओ वंसा, काय झाली का पैशाची जुळणी? नाही, तुम्ही सकाळी पैसे देणार होता. कधी व्हायची तुमची सकाळ? अहो वंस, भाऊंची तब्येत तिकडे तासाला बिघडायला लागल्या आणि तुम्ही काय मनावरच घेणं झालंय सर? आता की नाही, भाऊ फक्त घराच्या बाहेर जाऊन दंगा करायचे तेवढे राहिलेत बघा. अहो मध्येच ओरडतात काय, हसतात काय, हवेत बघून बडबडतात काय. नुसता विचार जरी केला ना तरी अंगावर काटाला बघा माझ्या. वहिनी ऐक माझं, हे बघ, आता तू एवढे पैसे ठेव, बाकीचे मी तुला नंतर देते. हा वंस, एवढे पैसे कशाला दिलायसा? हा नाही म्हणजे संपणार नाही तो मला, म्हणून म्हटलं. काय अहो वंस, अहो कुठं पुरायचे पैसे? हा अहो भाऊंच्या औषधाला नाही दिवसाला 1000 रुपयाची नोट मोडत्या, कळलं? आणि तुम्ही इथं माझ्या हातावर हे फक्त 500 रुपये टेकवायला लागलायसा. अहो जर तुमच्याच्याने होत नाही ना तर मग जबाबदारी अंगावर घेतायच कशाला हो तुम्ही? आता या 500चं काय तोरण बांधू घराला जाऊ? बांधू का तोरण? नाही, तुमचं कसं झालंय माहितीये काय, माझ्या हातात नाही आणा आणि मला राणी म्हणा, अशी गत आहे तुमची. वहिनी अगं तुला सांगितलं ना, तू हे पैसे घेऊन जा, मी बाकीचे तुला नंतर देते. अगं विश्वास ठेव माझ्यावर. अहो कसा विश्वास ठेवू? कसा विश्वास ठेवू? कुठं आणणार असे पैसे? हे बघ, ते इम्पॉर्टंट नाहीये. मी सांगितलं ना तुला, मी पैसे देते म्हणजे देते, माझा शब्द आहे. याच्या आधी मीच देत होते ना पैसे घरात, मग आता पण मीच देणार आहे. हे पैसे घे आणि घरी जा तू. ठीक आहे, आता जाते मी. खरं दिलेला शब्द पाळा म्हणजे झालं. धैर्य, प्लीज, मला मला अजून पैशांची गरज आहे. ते तर दिसतच आहे की मला. मिळतील, अजून पैसे पाहिजेत ना, मिळतील, पण असेच नाही मिळणार. त्यासाठी तुला सुद्धा किंमत मोजायला लागेल. तयारी असली तर सांग. हाय, मी तयार. जी काही किंमत आहे ती मोजायला मी तयार आहे. गुड, मग रेडी राहा. हॅलो, हा दामिनी मॅडम. काय पुन्हा पैशांसाठी हात पसरायला फोन केलायस की काय? हाव दामिनी मॅडम, अहो मी काय प्रत्येक वेळी पैशासाठीच हात पसरताय काय? हा अहो कधी कधी माणूस टाळी घ्यायला हात पुढे करत असतोय. मग कशी वाटली माझी ऍक्टिंग? तेच विचारायला फोन केला होता. तुझी ऍक्टिंग छान.
तुझी ऍक्टिंग बघून ना सिरियल मध्ये सुद्धा तुला कोणी काम नाही देणार. आणि काय ग, काय ऍक्टिंग म्हणजे नक्की काय केलंस तू इकडे येऊन? नुसता आरडाओरड केलास आणि काय केलंस? हिम्मत असेल ना तर तुमच्या त्या सावेला इकडनं कायमची घेऊन जा. मॅडम तुम्ही पहिलेच टेन्शन घेतायसा बघा. अहो जरा थंड राहावा की. मी हाय ना. आता या दीपाची कमाल बघाच तुम्ही नुसती. हे बघ, काय तुमची ती कमाल धमाल आहे ना ती तुमच्यापर्यंत ठेव. मी सांगते तेवढं कर. त्या भाऊला पूर्णपणे वेडं कर. त्या शॉकनी का होईना पण ही आमच्या घरातली ब्यात कायमची निघून जाईल. आता तुम्ही बोललाय की नाही मग झालंच म्हणून समजा. टोस्ट मी मॅडम. ट्रस्ट मी असं असतं. अहो तेच ते तुम्ही ठेवा म्हणजे झालं. अहो कसं आहे ठेवलं वाटतं. काय कसं ना हे दामिनी मॅडम ही आयडिया मात्र भारी दिली. पिशी बाई उगाच मी औषधाला पैसे घालवले. नुसत्या तोंडाच्या वाफा, कामाच्या बाबतीत सगळी बोंब. हा धैर्य जे काय करतोय त्याने ती सावी जाईल तेव्हा जाईल. पण भास्कर, आता एक वेगळाच गोल्डन चान्स आहे आपल्याकडं. ही जी दीपा आहे का नाही, तिला हाताशी घेऊन आईच्या मनात खूप वरची जागा करता येऊ शकते. येस, हा चान्स हातातून जाता कामा नये. सावी, खाली ये लवकर. सावी ये. पैसे पाहिजेत ना तुला? मग एक काम कर, हा कपडा बाजूला कर. चल चल चल, विचार करू नको जास्त. चल चल, वेळ नाहीये. ही सगळी तुझ्या कामांची लिस्ट. आणि प्रत्येक कामाच्या बदल्यात मिळणारा मोबदला त्याच्या समोरच लिहिलाय. ही सगळी कामं तू रात्र व्हायच्या आत उरकायचीस. तंबू ठोकायची आयडिया मी दिली होती ना तुला, तसंच ही आयडिया तू दिलीस मला. थँक्यू सो मच सावी. दिवसभरात जर ही सगळी कामं पूर्ण झाली तरच 1000 रुपये मिळतील, नाहीतर नो मनी. चला उरका लवकर, कामाला लागा आता. म्हणजे जर पैसे पाहिजे असतील तर. मला पैशाची किंमत कळावी
म्हणून तुझ्या त्या थेरड्या आजोबानं नको तितकं राबवलं मला. हे तुमच्यासाठीचं दैनंदिन वेळापत्रक. पण आता आता तू राबायचंस आणि मी तुझ्या कामाची किंमत करणार. तुम्ही हे सगळं का आणि कशासाठी करताय हे चांगलंच माहिती आहे मला. त्यामुळे तुम्ही काही सांगितलं तरी त्यासाठी तयार आहे मी. कशाला सांगत बसलाय सगळं? करतीये मी. राबाईची भीती भाऊरावांच्या नातीला कशाला आली? मी या घरची सून आहे. त्यामुळे आता स्वतःच्या सासरी राबायला कसली आली हरकत? सावी, हीच गोष्ट ना कधी तुझ्या डोक्यातच घुसत नाही. त्यामुळे लय मंद वाटतेस तू मला. ह्या घरची सून म्हणून काही हक्कानं वगैरे करायचं नाहीये तुला. या घरची मोलकरीण म्हणून फक्त राबायचंय तुला, तेही नाईलाजानं. जसं त्या थेरड्या भाऊरावनं मला घरगडी बनवून ठेवलं होतं ना, तसंच मी तुला इथली कामवाली बनवून ठेवलंय असं समज. त्यासाठी पण माझी ना नाहीये. तुम्ही किती पण परीक्षा घ्या, ना मी परीक्षेपासून लांब पळीन ना नापास होईन.